राजाला राजाला वंदन येशू राजाला 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 कैसेची देव पुत्राला कैसेचा देव पुत्राला आत्म्याला आत्म्याला वंदन पवित्र त्रैक्याला आत्म्याला आत्म्याला वंदन पवित्र त्रैक्याला मातेला मातेला वंदन मारिया मातेला 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 वंदन वैया मातेला 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 वंदन मारिया मातेला 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 वंदन वैया मातेला ख्रिस्त भक्त सांगेसू वाटा येशू भक्त सांगेसू वाटा ऐकायो बाची कथा ऐकायो बाची कथा ऐकायो वाची कथा ऐकायो वाची कथा त्याला कन्या होत्या तीन त्याला कन्या होत्या तीन आणि पुत्र होते 7 जण पुत्र होते 7 जण पुत्र होते 7 जण पुत्र होते 7 जण त्याला 3 मुली आणि 7 मुलं होते 7,000 होते मेंढर 7,000 होते मेंढर आणि 1000 बैल खुंट्यावर 1000 बैल खुंट्यावर 1000 बैल खुंट्यावर 1000 बैल खुंट्यावर आणि 500 गाढवा त्याच्याकडे होते धन दौलत भरपूर होते मुलं होते मुली होत्या संपत्ती होती घरदार होतं सर्व काही श्रीमंत होतं आणि मग उगवला एक दिन आणि स्वर्गी बसले होते भगवान स्वर्गात भगवान बसले होता परमेश्वर बसलेला होता स्वर्गी बसले होते भगवान आणि आला देवात पुढे सैतान आला स्वर्गात सैतान मग बोले परमेश्वर अरे सैतानाला बाळखोर अरे सैतानाला बाळखोर अरे सैतानाला बाळखोर आणि आला कोठोनी समोर आला कोठोनी समोर मग बोले पहा सैतान मग बोले पहा सैतान मी आलो धरणीवरून आणि आलो हिंडून फिरून आता स्वर्गात सैतान कसा काय जातो सैतान हा दैदिप्यमान होता यशायाचा 14वा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये हे दैदिप्यमान पुत्रा दैदिप्यमान ताऱ्या प्रभात पुत्रा
तुला आकाशातून कोणी टाकलं आणि तू राष्ट्रच फसवणाऱ्या तुला धुळीत कोणी टाकलं, असं यशया 14 वचन 12 म्हटलेलं आहे. हा तेजस्वी तारा होता पूर्वी, हा सैतान. त्याचा खूप प्रकाश पडायचा, पण शापामुळं तो सैतान झालेला आहे. आणि ते जो चांगले कामे करत होता तो देवाच्या विरुद्ध उठला. माझ्यासारखा तेजस्वी, माझ्यासारखा प्रकाशमान कोणीच नाही. कारण प्रकटीकरण याचा 22वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी तेजस्वी प्रकाश तारा, मी तेजस्वी तारा आहे, असं येशू ख्रिस्त म्हटलेलं आहे. मी तेजस्वी तारा आहे. पण हा कसा आहे? प्रकाशमान, डोळे दिपवणारा असा हा सैतान होता. आणि तो स्वर्गात आला होता. देवाकडे तो नेहमी यायचा, चक्कर मारायचा. आणि मग बोले परमेश्वर, मग बोले परमेश्वर. त्या सैतानाला सांगतो परमेश्वर, शोध योबाचे घर, शोध योबाचे घर, शोध यहोवाचे घर, शोध यहोवाचे घर, शोध योबाचे घर. आन संकट त्याच्यावर, आन संकट त्याच्यावर, आलं संकट त्याच्यावर, आलं संकट त्याच्यावर. सैतान मनामध्ये हसला, सैतान मनामध्ये हसला, आला धावून धरणीला, आला धावून धरणीला, आला धावून धरणीला, आला धावून धरणीला, आला धावून नीला. लागला त्याचा तो कामाला, लागला त्याच्या तो कामाला, लागला त्याच्या तो कामाला, लागला त्याच्या तो कामाला. सैतानाने केली खोड, सैतानाने केली खोड, आले यो बाला फोड, आले यो बाला फोड, आले यहोवाला फोड, आले यहोवाला फोड. त्या योबाला फोड आले आणि तो उकिड्यावर बसला. योब बसला उकिड्यावर, योब बसला, उखड्यावर, योब बसला राखेवर, योबा बसला राखेवर. आणि हाती घेतले खापर, हाती घेतले खापर, हाती घेतले खापर, हाती घेतले खापर, हाती घेतले खापर. अनांग खाजवी खरा खर, अनांग खाजवी खरा खर, अंग खाजवी खराबर, अंग खाजवी खराबर. आणि मग तो गळगा आणि फोड आले, तो अंग खाजू लागला. मग उगवला एक दिन, मग एक दिवस उगवला आणि आकाशातून अग्नी पडला. आणि त्या अग्नीमध्ये सर्व अग्नीचा वर्षाव फार, अग्नीचा वर्षाव झाला आणि गेले जळून मेंढर, गेले जळून मेंढर, गेले जळून मेंढर, गेले जळून मेंढर. आकाशातून अचानक अग्नी आला, गंधक आला आणि ती सर्व मेंढरं जळून गेले. मुलं मुली सर्व जण, मुलं मुली सर्व जण, मुला मुली ही सर्व जेवण करीत होती. आणि जेवण करीत असताना करीत होती भोजन, करीत होते भोजन. आणि गेले घर कोसळून, गेले घर कोसळून,
गेले घर कोसळून गेले घर कोसळून गेले घर कोसळून झाले सर्व गत प्राण झाले सर्व गत प्राण झाले सर्व गत प्राण झाले सर्व गत प्राण युव टाकी जागा फाडून युव टाकी जागा फाडून डोईचे करी तो मुंडन डोईचे करी तो मुंडन करी तो मुंडन करी तो मुंडन योबाने जागा फाडून टाकला डोक्याचं मुंडन केलं आणि त्या उकड्यावर बसला आणि काय म्हटला देवाने मला सर्व काही दिलं सर्व देवाने नेलं पण देवाचं नाव मात्र धन्यवादित झालं हे ऐकल्यानंतर त्याची बायको काय म्हणते ऐका पत्नीचं बोलन ऐका पत्नीचं बोलन ऐका पत्नीचं बोलन जाय आता तू मरून जाय आता तू मरून जाय आता तू मरून जाय आता तू मरून एवढं देवाने तुझे मुलं जनावरं चतुष्पाद प्राणी सारे गेलं तरी तू म्हणतो देवाचं नाव धन्यवादित असो ती त्याला जेवणसुद्धा ताट लांबून काठीनं लोटायची त्याच्याजवळ जात नव्हती कारण त्याची दुर्गंधी येत होती जसं करोना काळामध्ये लोक ज्याला करोना झाला त्याच्याजवळ जात नव्हते तसं ही योबाची बायको जात नव्हती आणि त्याचा रागराग करायची आणि मग तरी तो म्हणतो की देवाचं नाव एवढं संकट दिलं कारण त्याने दिलं त्यानेच नेलं देवाचं नाव धन्यवादित झालं असं त्याने सांगितलेलं आहे आणि म्हणून ही योबची बायको जरा विचित्र होती आणि म्हणून तो त्याचा मान सन्मान ठेवत नव्हती आणि तेव्हापासून ही योबची बायको परमेश्वराने परत त्याला आशीर्वाद दिला त्याला धन्यवादित केलं आणि जेवढं त्याचं गेलं होतं तेवढं त्याला परत दिलं पुन्हा त्याला 14,000 मेंढरं 1000 बैलाच्या जोड्या 1000 गाढवं 7 मुलं आणि 3 मुली त्याला परत झाल्या आणि त्या काळामध्ये त्याच्या मुली इतक्या सुंदर होत्या त्यांचं नाव होतं आमिमा करिशा आणि कॅरेन पूप अशा ह्या 3 पोरीचे नाव होते आणि त्या इतक्या सुंदर होत्या विश्वसुंदरी म्हटलं तरी चालते इतक्या सुंदर त्या काळामध्ये त्यांच्यासारख्या सुंदर कोणी नव्हते आणि देवाने त्याला पुन्हा सारं काही भरभरून दिलं कारण त्याने विश्वास ठेवला होता देवावर त्याने देवाला शाप दिला नाही त्यांनी शाप दिला आपल्या दिवसाला जन्मदिवसाला की माझा जन्मदिवस असा काय झाला आणि मग त्या योबाचे मित्र आले त्या ठिकाणी 7 दिवस त्याच्या पुढं बसले आणि 7 दिवस बसल्यानंतर त्यांनी शोक केला ते त्याच्याशी बोलले नाही इतकं त्याचं दुःख भारी होतं मग त्या 3 मुली दिसायला कशा होत्या दिसायला होत्या सुंदर रंगाने होत्या गोऱ्या पान रंगाने होत्या गोऱ्या पान आणि दिसायला एकदम छान होत्या दिसायला छान आणि रंगाने गोऱ्या पान केस सुंदर कुरळे केस सुंदर कुरळे आणि हरणापळी होते डोळे हरणापळी होते डोळे हरणापरी होते डोळे हरणापरी होते डोळे हरणाच्या सारखे त्यांचे डोळे होते आणि त्या इतकं सुंदर होत्या नाक जणू चाफे कळी नाक जणू चाफे काळी आणि दात शोभे कुंद कळी दात शोभे कुंद कळी जात शोभे कुंद काळी जात शोभे कुंद काळी दात शोभे कुंद काळी आणि म्हणून या इतक्या सुंदर गोऱ्या पान नटीसारख्या त्या मुली
त्या योबाच्या मुली होत्या आणि इतक्या सुंदर मुली त्याला दिलेल्या होत्या. मग योब पास झाला परीक्षेत, योब पास झाला परीक्षेत आणि दिले देवाने ते दुप्पट पदरात. दिले दुप्पट पदरात, दिले दुप्पट पदरात, दिले दुप्पट पदरात आणि दिले दुप्पट पदरात. दिले दुप्पट पदरात, दिले दुप्पट पदरात. आणि म्हणून त्याला दुप्पट पदरात दिलं. आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं आईचं प्रेम, बायकोचं प्रेम कसं असतं, देवाचं प्रेम कसं असतं. आता जावयाचं प्रेम कसं. एका खेड्यामध्ये जावई आले आणि सासरू पुढं जात नाही. सासू असं इकडं हात करते, तांब्या देते, पोरीला बरं आहे का, चांगलं आहे का, तिला तिचं काही दुखत होतं का, तोंड इकडं आणि बोलायचे तिकडं. पण शहरामध्ये तसं नाही. शहरामध्ये सासू आणि जावई जवळ येतात, हातात हात घेतात, हॅलो हाऊ आर यू, म्हणजे शहरातली सुधारती पद्धत. खेड्यामध्ये जावयाच्या पुढं सासू जातच नाही. पण हे खेड्यामध्ये जावई आला तर काय म्हणते, जावई आले बाई जावई आले, 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 आले बाई आले न जावई आले. आले बाई आले जावई आले. आणि मग हा खेड्यातला जावई जो आला, याला रात्रीचं दिसत नव्हतं, रात आंधळ होतं. सासूनं स्वयंपाक केला, जेवायला बसवला, ताट वाढून दिला, उलटा बसला, त्याला दिसत नव्हतं उलटं कसं व्हायचं. तर म्हणे जावई तुम्हाला ताट पुढं वाढवून दिलं आणि तुम्ही तिकडे पाठ करून बसले म्हणे. तर जावई म्हणे मी भिंतीला रंग दिला ना म्हणे, ते पाहतोय म्हणे, मला दिसत नाही, दाखवीत नाही. काय दाखवतो, रंग मी रंग पाहतोय मी. आणि मग तिथं राम कासऱ्याचं वासरू बांधलेलं होतं. ते वासराला त्या चपात्याचा त्या पोळ्याचा वास आला. त्याने गुडघे टेकले, लांब तोंड केलं आणि घेतले पोळ्या खाऊन. तिने पाहिलं येऊन तर पोळ्याचा पत्ता नाही. ते म्हणे जावयाला भूत लागलं आहे का लागीर लागलं आहे म्हणे, याने तर एका मिनटात साऱ्या चपात्या खाल्ल्या. मग तिनं पाहिलं, तिने सांगितलं म्हणे जावई तुम्ही जेवायला बसले पण तुमच्या चपात्या ते वासरू खात आहे म्हणे. तिनं परत 2 आणल्या होत्या, ते परत त्यांनीच खाल्ल्या. म्हणून तुम्हाला दिसत नाही का, आता रात आंध्र दिसत कबूल करायचं नाही. म्हणून त्याने सांगितलं ते तुमच्या घरच्या गाईचं आहे, म्हणून मी त्याला काही बोललो नाही म्हणून मी सोडून दिलं. आणि मग त्याने 2-3 वेळा ते खाल्लं. आता तरी लक्ष ठेवा म्हणे, आता मी परत चपात्या टाकते म्हणे. असं सांगून ती गेली थोड्या वेळ, परत आली चपात्या घेऊन. तिने ताटात वाकली, ताटात चपात्या टाकल्या, हाताचा आवाज खडखड झाला. त्याला वाटलं वासराने तोंड घातलं. मग हात बाईवर केली आणि अशी काही तोंडात दिली ठेवून. तो म्हणे ती काहीच बोलली नाही. आता जावई काय मुलगा काय सारखाच आहे म्हणतो, काय ती काहीच बोलली नाही. पण तो हा विचार करीत होता, आपण वासराच्या तोंडात हाणली खरी, पण वासराचा गाल एवढा मऊ कसा, गालात फरक आहे ना, एवढा स्मूथ कसा. मग रात्री उठला प्रातःविधीसाठी, सासूच्या नेमका हुकला आणि सासूच्या घरात गेला. सासूला म्हणे आता माझी चूक झाली, मला क्षमा करा. म्हणे काय, म्हणे वासरू समजून तुमच्या तोंडाला आणली म्हणे. त्याला काय होतं म्हणे, जावई काय मुलगा काय सारखाच असतो म्हणे. तसाच पुढं गेला, विहीर होती, त्याला काठ नाही काय नाही, तसाच गेला तसा खाली विहिरीत पडला. सासू पळत गेले म्हणे जावई पडले का, नाही नाही म्हणे मी आंघोळ करतो म्हणे, मी आंघोळ केल्याशिवाय काही करीत नाही म्हणे. तसाच बुडून मेला. पण साधात आंधळं सांगितलं का बोला, मग आपल्याला पापाचा आंधळे, पापाचं रात आंधळे. म्हणून हे पाप आपण सोडलं पाहिजे, पापापासून दूर राहायचं आणि सन्मानाकडे घ्यायचं. म्हणून त्या प्रभू भजनामध्ये प्रभू गुण गाईन नाचत मी, प्रभू गुण गाईन नाचत मी, प्रभू गुण गाईन नाचत मी, प्रभू गुण गाईन नाचत मी.
नाचत मी गुण गाईन मी, नाचत मी गुण गाईन मी, प्रभु गुण गाईन नाचत मी, हे प्रभु गुण गाईन नाचत मी. म्हणा प्रभु गुण गाईन नाचत मी, प्रभु गुण गाईन नाचत मी, प्रभु गुण गाईन नाचत मी, हे देवा गुण गाईन नाचत मी. देवा गुण गाईन नाचत मी, देवा गुण गाईन नाचत मी. म्हणून देवाचा गुण हे नाचून गाऊन गायलं पाहिजे. स्वतः दावीद नाचत होता आणि नारायण वामन टिळक हे पायामध्ये घुंगरं बांधून नाचत होते कीर्तनामध्ये. आणि त्यांनी हे सांगितलं की मी प्रभू गुणगान हे नाचून गाऊन गाईल. आणि मग दावीद राजा ज्यावेळेस कराराचा कोश दावीदपुरामध्ये आणला त्यावेळी तो अर्धनग्न होऊन नाचत होता. तर पावलाची मुलगी त्याची बायको होती मिखल, ती झरोक्यातून पाहत होती, गवक्षात बसली होती. आणि तिने पाहिलं, त्याने राजाची निर्भसना केली. एवढा मोठा इस्रायलाचा राजा हातात शर्ट काढून खुशाल नाचतोय. तर त्याला ते नाव ठेवत होती ती, राजा असो, राजा आहे का लहान पोरगं आहे. तर आणि म्हणून त्या शाऊलाला, त्या दावीद राजाला त्याने नावं ठेवलेली या शाऊलाच्या मुलीनं. आणि मग त्याने सांगितलं दावीदाने तिच्याकडे येऊन, मी कराराचा कोश जिंकून आणलेला आहे, माझ्या पराक्रमावर आणलेलं आहे. तुझ्या बापाच्या घराचं जे राज्य होतं शाऊलाचं ते काढून मला दिलेलं आहे. आणि त्या देवाचा गौरव मी करू नये काय, मी त्याच्यापुढे नाचू नको का. आणि म्हणून त्या कराराच्या कोशामध्ये मान्याची वाटी, दगडाची पाटी, आवरणाची काठी आणि ग्रंथपट होता. म्हणजे या पवित्र वस्तू होत्या. आणि त्या जिंकून त्याने पलिशी लोकांकडून आणून त्या दावीदपुरामध्ये आणलेल्या होत्या. आणि म्हणून तो नाचत होता, त्याला आनंद झालेला होता. आणि याचं कारण काय झालं, मिखल ना हसली, त्याला नाव ठेवलं. तर तो त्या बाईला जन्मभर मुलगा झाला नाही. ती निपुत्रिक राहिली, वांज राहिली. देवाने तिला शाप दिला. आणि सारा अब्रामाची बायको हसली. 90 वर्षाची मी, 100 वर्षाचा माझा नवरा झालेला आहे पती. त्याला 99 वर्षाचा असताना अभिवचन प्राप्त झालं. 100 वर्षाचा असताना मुलगा झाला. उत्पत्तीचा 17वा अध्याय 17 वचन आहे की त्याला इसहाक झाला. 99 वर्षी देवदूत त्याच्याकडे आला आणि त्याने सांगितलं, तुला तुझी बायको गरोदर राहील, तिला मूल होईल. आणि ती सुद्धा हसली होती की मी 90 वर्षाची असताना मला कसं काय मूल होईल. पण तिला लेकरू झालं, कारण तिनं विश्वास ठेवला. मिखल हसली, तिला मूल झालं नाही. म्हणून या प्रकारे आपण देवाचं गुणगान गायलं पाहिजे, परमेश्वराचं गुणगान गायलं पाहिजे. आणि म्हणून आज या ठिकाणी दिव्य कृपा चॅनेल यांनी यूट्यूबवर माझ्या कीर्तनाचा थोडा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार आहे. अमरदीप भजनी मंडळ हे नेहमीच मला साथ देतात आणि आजही पण त्यांनी साथ दिलेली आहे. आणि चांगल्या प्रकारे, कारण कीर्तनकाराने किती बांधला फेटा, डोक्याला बांधली मुंडावळी, डोक्याला बांधली मुंडावळी, आणि साथीला नाही भजन मंडळी, नाही भजन मंडळी, नाही भजन मंडळी, नाही भजन मंडळी. फेटा बांधला, मुंडाळ्या बांधल्या, पण भजन मंडळी नसेल तर त्या कीर्तनाला काही अर्थ आहे का बोला. म्हणून भजन मंडळीशिवाय रंग येऊ शकत. म्हणून या भजन मंडळीनं, अमरदीप भजन मंडळ या यूट्यूबनं आम्हाला साथ दिली. चांगलं, माझी तब्येत काही बरोबर नव्हती 2 दिवसापासून. आज कॅन्सल करायचं काय मला संजूने सांगितलं होतं. पण आज त्यासाठी तरुणाला उपदेश शेवटी की तुम्ही तुमची प्रकृती चांगली ठेवा. नाही रूपरूपा सौष्ठव तसे आरोग्य नाही, जरी देहाचे लोभ म्हणून काय असावा चित्ती तरी. म्हणून तरुणपणामध्ये व्यसन करू नका, व्यसनापासून दूर राहा. आणि जर तुमची तब्येत चांगली, कारण करंतीकारक पहिलं पत्र अध्याय 3 वचन 16 मध्ये सांगितलेलं आहे. हळूच
तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे, तुम्हाला माहीत नाही काय? त्याच्यामध्ये देवाचा वास करतो हे तुम्हाला कल्पना नाही काय? जो त्याचा नाश करील त्या माणसाचा सुद्धा देव नाश करील. म्हणून आपली तब्येत तरुणपणामध्ये चांगली व्यसनापासून दूर राहून तब्येत चांगली ठेवली पाहिजे. माझा मोठा मुलगा अनिल हा क्लब चालवतो आणि त्या तब्येत बहुतेक मुलांच्या सर्वांच्या चांगल्या आहे, कारण ते व्यायाम करतात आणि लोकांना शरीर प्रकृती कशी आहे, शरीर तुमचं कसं देवाचं मंदिर आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि मग त्याने अनेक मुलांना तयार करून, मोठ्या मुलाने अनिल पुण्याला आहे, त्याचा क्लब आहे तिथं, हेल्थ क्लब, आणि त्या ठिकाणी तो व्यायाम शिकवतो. व्यसनापासून मुलांना दूर राहण्याचा तो सांगत असतो. आणि संजू नावाचा मुलगा, ज्यावेळी मी वेल्लोलीला गेलो होतो, शेवटचा पॉईंट घेतो, वेल्लोलीला गेलो, अनेक ठिकाणी मी कीर्तनं केली, पण वेल्लोलीला महारोगीचा आश्रम आहे, त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला महारोग्यात कीर्तन करावं लागलं. मी म्हणलं चांगल्या लोकात मी बरेच कीर्तनं केले, पण या महारोग्याला काही हात नाही, बोटं नाहीत, नाकाचा शेंडा नाही, काही नाही, अशा लोकांच्या पुढं मी कीर्तन करतो, त्याला टाळ्या वाजवता येत नव्हते. आणि त्या ठिकाणी मी गेलो. जसं आमचा संजू दिव्यांग लोकांमध्ये काम करतो, त्याने अनेक लोकांचे ह्या दिव्यांगाला त्यांचे लग्न जुळवलेले आहेत. त्यांना सरकारी ज्या योजना आहेत, मग त्या काठ्या असतील किंवा वॉकर असेल, 3 चाकी सायकली असतील, काही असेल, ज्या योजना त्याचा लाभ त्यांनी करून दिलेला आहे. आणि अनेक लग्न यशस्वीरित्या त्याने केले. त्या जोड्या आता गुण्या गोविंदांना आणतात. एकदा मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो, तर एक नवरदेव एकदम सुदृढ, कुठलाही व्यंग नाही, पण त्याच्या बायकोला कमराच्यापासून पाय नव्हते. त्याने त्या बाईला कडेवर घेतलं. त्याला मुलगी होती, मुलगी हाताला धरली, बोटाला धरली आणि स्टेजवर गेले. त्यावेळेस ससाने भाऊसाहेब होते आमदार, आणि त्याच्या जागेवरून स्टेजवर जाऊपर्यंत टाळ्या वाजत होत्या. म्हणजे हे जे दिव्यांगासाठी, अपंगासाठी जे कार्य आहे ते मदर तेरेसाने महारोग्याची सेवा केली. आणि ती सेवा येशू ख्रिस्त कुठं पाहिला तिने? देवळात नाही, येशू ख्रिस्त पाहिला तो महारोग्यात. त्यांचे किडे काढले, त्यांना स्वच्छ केलं, त्यांचे आयुष्यभर सेवा केली, आणि म्हणून त्यांना संतपद मिळालं, भारतरत्न मिळालं. कारण ख्रिस्त हा माणसामध्ये, माणुसकीमध्ये आहे. आणि म्हणून सुरुवातीला मी प्रीतीचं सांगितलं की प्रीती करा, प्रेम करा, कारण येशूने आपल्याला प्रेमाचं सांगितलेलं आहे, प्रेमाचा संदेश दिलेला आहे. म्हणून तरुणांनी व्यसनापासून दूर राहायचं आणि शक्यतो देवाकडे वळण्याचा प्रयत्न करायचा. योबला अनेक संपत्ती होती, मुलं होतं, मुली होत्या, सर्व काही गेलं होतं. पुन्हा देवाने त्याच्यात पदरात दबा टाकलं, कारण त्याचा विश्वास देवावर चांगला होता. आणि कारण तो देवाला भिगून वागत होता, सरळ होता, देवाची भीती वाढत होता. योबचा 28वा अध्याय 28वा वचन त्यांनी सांगितलेले परमेश्वराचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे. आणि परमेश्वराला ओळखणं म्हणजे हे सुज्ञान आहे. म्हणून आपण प्रत्येकाने परमेश्वराला शरण जाऊ, परमेश्वराला त्याला क्षमा मागू. आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर आज या ठिकाणी जे काही मला साथ मिळालेले वर हात करा एकदा. दयाळा दयाळा रे प्रभू येशू बाळा, दयाळा दयाळा रे प्रभू येशू बाळा, हे दयाळा दयाळा रे प्रभू येशू बाळा, दयाळा दयाळा रे प्रभू येशू बाळा, हे प्रभू येशू बाळाच्या गळी फुलमाळा, प्रभू येशू बाळाच्या गळी फुलमाळा, दयाळा दयाळा रे प्रभू येशू बाळा, दयाळा दयाळा रे प्रभू येशू बाळा, दयाळा दयाळा रे प्रभू येशू बाळा, दयाळा दयाळा रे प्रभू येशू. बोला ख्रिस्त महाराज की जय, मरिया मातेचा जय असो. जय. जय ख्रिस्त.